आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या कार्यामुळे महाराष्ट्राला एक नवी दिशा मिळाली। लहानपणामध्येच तुम्हाला या रामा इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून धार्मिक वृत्ती आणि धार्मिक विचाराचा पगडा तुमच्या डोक्यावर पडावा म्हणून हा उद्दांत हेतू डोळ्यासमोर ठेवून तुमच्या सर्व टीचरने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केला। त्याबद्दल सर्व स्टाफचं या ठिकाणी अभिनंदन अभिनंदन। या आधुनिक काळामध्ये संस्कार, शिस्त आणि शिक्षण ह्या तीन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो, आणि म्हणूनच तुम्हाला या विविध उपक्रमाच्या द्वारे संस्काराची जडणघडण या ठिकाणी या उपक्रमातून दिल्या जातात। आज आम्हाला इथं बोलवण्याबद्दल असं वाटलं की जरासं पंढरपूरला आल्यासारखा भास झाला आणि विठू माऊलीचा गजर करत असताना तुमच्या पायांचा जे काही दुडदुड आवाज होता, तुमच्या मुखातून जे काही शब्द पडत होते ते खरोखर अतिशय प्रेरक असे शब्द होते। विद्यार्थी मित्रांनो, शालेय जीवनामध्ये घडलेले जे काही छोटेसे ते काही संस्कार असतात ते तुमच्या आयुष्यात अतिशय उपक्रम ठरतात। या महाराष्ट्राला प्रबोधन काळामध्ये संतांनी जी महत्त्वाची कार्यभूमिका पार पाडली त्या संतांचे कार्य आपल्याला आठवावे म्हणून हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आषाढी एकादशी उत्सव तुमच्या स्कूलमध्ये या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी साजरा केला गेला। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एकच सांगायचं, देयर आर मेनी स्टार इन द स्काय बट सन। आकाशात अनेक प्रकारचे तारे आहेत परंतु सूर्यासारखा एकही तारा नाही। देयर आर मेनी फ्लावर इन द गार्डन बट रोज। बगीच्यात अनेक प्रकारची फुलं आहेत परंतु गुलाबासारखं एकही नाही। देयर आर मेनी कॉन्व्हेंट स्कूल बट रामा इंटरनॅशनल इज ओनली वन स्कूल। असं म्हणलं तरी या ठिकाणी वागवे ठरणार नाही, कारण मागच्याच वर्षी या ठिकाणी रामा इंटरनॅशनल स्कूलचं छोटंसं रोपटं या ठिकाणी लावलं गेलं आणि या रोपट्याचं एकाच वर्षामध्ये आपल्याला वटवृक्षात रूपांतर होताना या ठिकाणी दिसायला लागलं। याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण तुमच्या सर्व टीचरला दिलं जातं। आमच्या आदरणीय कांडे मॅडमच्या नेतृत्वाखाली माझी मुलगी सुशीलाताई जाधव विद्यानिकेतन मध्ये खरोखर शिकली आणि तिच्या शिक्षणाचा पाया या ठिकाणी भरभक्त आणि चांगला झाला आणि तिला चांगल्या प्रकारे गुण मिळून ती आता चांगल्या प्रकारे या ठिकाणी शिक्षण घेत आहे। स्कूल कुठली असू दे विद्यार्थी मित्रांनो, तुमचे टीचर महत्त्वाचे आहेत आणि तुमच्या टीचर तुम्हाला जे सांगतात ते अगदी तनमन धनाने तुम्ही या ठिकाणी स्वीकारता, हेही तितकंच महत्त्वाचं आहे। म्हणून आपल्या या परिसरामध्ये आम्हाला या ठिकाणी बोलवल्याबद्दल अतिशय आल्हाददायक वाटलं। घरी जा वाटत नाहीये आणि तुम्ही भाग्यशाली आहात की अशा या सुंदर स्कूलमध्ये तुम्हाला या ठिकाणी ज्ञानदानाचं काम करताना किंवा ज्ञान घेताना आनंद वाटतो। तर या विविध उपक्रमातून तुम्हाला जे काही प्रत्येक इव्हेंट असो आणि त्या प्रत्येक इव्हेंटने जसं आत्ताच या छोट्याशा चिमुकल्यानी एक नाटिका सादर केली आणि त्या नाटिकेतून आपल्याला प्रबोधन मिळालं। त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या। एकतर सगळ्यात महत्त्वाचं निसर्गाचं संवर्धन करणे, निसर्गाची काळजी घेणे, हा त्यांनी या छोट्या नाटिकेतून या ठिकाणी आपल्याला एक संदेश दिला, मेसेज दिला। आणि अशा कार्यक्रमातून तुमचं नेतृत्व गुण वाढतं आणि भविष्यात तुम्ही जसे जसे मोठे व्हाल, जसे जसे तुम्ही या ठिकाणी पुढे शिक्षणासाठी जाल त्यावेळेस तुम्हाला हेच कामी पडेल की तुमच्या अंगामध्ये नेतृत्व गुण किती आहे, कौशल्य क्षमता कशी आहे, विविध कल्पकता कशी आहे, या जोरावर तुम्ही चांगल्या प्रकारचं ज्ञान या ठिकाणी घेऊ शकता। मला इथे बोलवल्याबद्दल, माझा सन्मान केल्याबद्दल मी सर्व रामा इंटरनॅशनल स्कूलचा या सर्व स्टाफचा या ठिकाणी आभार मानतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद मानतो। जय हरी।